तुम्हा सर्वांनाच माहित आहे दिवसाला 7 ते 8 तास झोप होणं खूप गरजेचं आहे। परंतु आपल्या प्रकृतीनुसार आपली किती झोप होणं गरजेचं आहे हे तुम्हाला माहित आहे का? जर तुमची वात प्रकृती असेल म्हणजे तुमचा स्वभाव हा चंचल असेल, तुमचा बांधा सडपातळ असेल आणि तुम्ही पटकन थकत असाल तर तुम्हाला जास्त झोपेची गरज आहे। कारण की तुमची जी मूळता झोप असते ती अल्प असते, कमी असते आणि पटकन झोप मोडते। थोडं जरी हल्लं किंवा आवाज आला की तुम्हाला जाग येते। म्हणून तुम्हाला सुमारे 7.5 ते 8.5 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे। आणि झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग करावे, गरम दुधामध्ये जायफळ टाकून ते दूध प्यावं। जर तुमची पित्त प्रकृती असेल म्हणजे तुमचा स्वभाव थोडासा रागीट असेल, तीक्ष्ण बुद्धी असेल, मध्यम बांधा असेल तर तुमची जी झोप आहे ती मध्यम स्वरूपाची असते। मूळतः तुम्हाला चांगली झोप येते आणि नियमितपणे येत असते। म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांनी 7 ते 8 तास झोपलं तरी सुद्धा त्यांना त्यांचा फायदा होतो आणि झोपेसाठी त्यांना थंड वातावरणाची गरज असते। झोप येत नसेल तर तिखट मसाल्याचे पदार्थ खाऊ नये। जर तुमची कफ प्रकृती असेल म्हणजे कफ प्रकृतीच्या लोकांचा स्वभाव हा स्थिर असतो, मजबूत बांधा असतो आणि शांत स्वभावाचे असतात तर अशा लोकांना मूळतः जास्त झोप येत असते आणि जास्त झोपेमुळे त्यांना मग आळस देखील येत असतो। म्हणून अशा लोकांसाठी 6.5 तास ते 7.5 तासाची झोप ही पुरेशी आहे। परंतु जास्त झोप येऊ नये म्हणून तुम्ही सकाळी लवकर वेळेवर उठणं गरजेचं आहे आणि रोज सकाळी हलका व्यायाम करणं देखील गरजेचं आहे। म्हणून सगळ्यांसाठी हा नियम बनवला आहे की सुमारे 6 ते 8 तास झोपणं खूप गरजेचं आहे। तुमची प्रकृती कोणती आहे आणि तुम्ही किती तास झोपता हे कमेंटमध्ये नक्की सांगा।